गाडेगव्हाण बनले नशेचे अड्डे. दारू गांजाच्या अवैध धंद्याने गाव हादरले. संतप्त ग्रामस्थांचा जालना SP कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा. केदारखेडा प्रतिनिधी BK धसाळ. जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण गावात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या खुलेआम विक्रीमुळे गावातील सामाजिक व शांततेचे वातावरण पूर्णपणे बिघडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात सर्रास सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत जात असून गावात दहशत, गुंडगिरी आणि जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गाडेगव्हाण येथील सकल ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक SP जालना यांच्याकडे धडक तक्रार अर्ज सादर केला आहे. किराणा दुकानांच्या आडून नशेचा काळा बाजार. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार अर्जात संजय आसाराम सावंत, विजय आसाराम सावंत, विष्णू दगडू सावंत, अनिल कडुबा हिवाळे, अरुण नानाभाऊ सावंत, बबन कडुबा सावंत, विलास नानाभाऊ सावंत व कडुबा नाथा हिवाळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आरोपी हे आपल्या राहत्या घरातून तसेच गावातील किराणा दुकानांच्या आडून खुलेआम दारू व गांजाची विक्री करत आहेत. गावात दिवसाढवळ्या नशेचा व्यापार सुरू आहे, पण पोलिसांचे डोळे मात्र बंद आहेत, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या अवैध धंद्यामुळे गावातील अनेक युवक व्यसनाधीन बनत असून अनेक हसती खेळती कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे महिलांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी गावात हुल्लडबाजी आणि दहशतीचे साम्राज्य असते. आरोपींवर गुन्हे दाखल असूनही पोलीस सुस्त. तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत, तरीही त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख. संजय आसाराम सावंत याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख निवेदनात आहे. विष्णू दगडू सावंत व त्याच्या पत्नीवर वरुड येथील दंगल प्रकरणात न्यायालयीन खटला सुरू असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे. अनिल कडुबा हिवाळे व अरुण नानाभाऊ सावंत हे गावात दारू व गांजा पुरवठ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. गावात नशेचा काळा बाजार सुरू असून पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराबाबत टेंभुर्णी पोलीस ठाणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने आरोपींचे मनोबल वाढले असून ते गावात उघडपणे दहशत माजवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारवाई न झाल्यास अनर्थ घडणार. गावात जातीय तेढ निर्माण करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेळेत कारवाई झाली नाही तर गावात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन अनर्थ घडू शकतो. सकल ग्रामस्थ. गाडेगव्हाण. दरम्यान जर या आरोपींवर आणि अवैध धंद्यांवर तात्काळ कडक कारवाई झाली नाही तर संतप्त ग्रामस्थ जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करून तीव्र आंदोलन छेडतील. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे पोलीस प्रशासनच जबाबदार राहील, असा कडक इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. आता यावर जालना पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.